कोल्हापुरातील सासणे नगर इथं राहणारे प्रकाश दळवी हे गुरुवारी रात्री बेशुद्ध अवस्थेत आपटेनगर परिसरात फुटपाथवर आढळून आले होते. उपचारासाठी त्यांना CPR इथं दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. करवीर पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत हुशारीनं छडा लावत दळवी यांचा खून करणाऱ्या सचिन घाटगे, रोहित उर्फ बटू कांबळे आणि योगेश खोंद्रे या तिघा संशयितांना अटक केली आहे. दळवी यांना कर्ज मंजूर करून देतो असं सांगून संशयितांनी त्यांच्याकडून 65,000 रुपये घेतले होते. मात्र दळवी यांचे कर्ज मंजूर करून दिलं नव्हतं. यातूनच दळवी आणि संशयितांमध्ये जरगनगर इथल्या शीश हॉटेल परिसरात वाद झाला. यावेळी संशयितांनी दळवी यांना मारहाण करून गंभीर जखमी अवस्थेत फुटपाथवर टाकून पलायन केलं होतं. करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, रणजित पाटील, विजय तळसकर, सुजय दावणे, राहुल देसाई, अशोक नंदे, सुभाष सरवडेकर, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, अमोल चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील अन्य 2 संशयित अजिंक्य शहापुरे, ओंकार पाटील हे अद्याप पोलिसांना मिळून आलेले नाहीत. दरम्यान आज तिघा संशयितांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.